आपला ग्रुप होऊन 12 वर्ष झाले. बरोबर. 12 वर्षामध्ये 19 एप्रिल 2014 आपला पहिला ग्रुप ओपन झाला. त्या 12 वर्षामध्ये फक्त मोजकेच आम्ही होतो 10-12 जण. त्याच्यामध्ये फक्त एक रुपाली फक्त आमच्या ग्रुपमध्ये होती. त्या ग्रुपमध्ये असताना आम्ही पहिले कोणच जास्त काय बोलत नव्हतो. बरोबर. त्यानंतर आता 2000 तुमचे नावे नव्हते 2025 म्हणजे बरोबर 25 वर्ष पूर्ण होऊन आता आपलं 26 वर्ष चालू आहे. 26 वर्षाने पूर्ण ग्रुप बरोबर झाला, कंप्लीट झाला. कंप्लीट झाला, जीवाची वाला. कारण ग्रुप ओपन करायचा म्हणजे त्यासाठी सर्वांचे नंबर अवेलेबल नव्हते. कारण माझा दिवशी असतं कधी कधी बोलणं व्हायचं की आपल्याला ग्रुप बनवायचा आहे, पण बनवणार कसा. कारण प्रश्न होता की सर्वांचे नंबर भेटत नव्हते. कारण मुलांचे होते पण मुलींचे नंबर कोणाचे नव्हते. तर प्रत्येकाला फोन करून इथून कुणाचे नंबर भेटल्यानंतर तो आपण ग्रुप पूर्ण केला. आता ग्रुप पूर्ण करायचं म्हणजे एक इच्छा होती, पण आता पूर्ण झालेलं आहे. बरोबर म्हणजे हो हो. आणि आपण आता वर्गात असताना कधी आपण बोलत नव्हतो, मुलं नव्हतं किंवा मुली बोलत नव्हते. मग आता ग्रुपवरती एवढे सर्वजण छान बोलतात की एकदम मन प्रसन्न होतं, सर्वजण बोलतात ते. नाही बघ आज आपण 25-26 वर्षानंतर एकत्र भेटतोय, तर खूप आनंद होत असेल प्रत्येकाला. मला ओळखता का सर्व? हो ओळखता ना. त्या दिवशी कोणतरी मला वाटतं गुलाबी ओळखला नाही. मी विनायक तुमच्याच वर्गात होतो तेव्हा. ठीक आहे. मग आता मी काय बोलतो की आपण आपल्या ह्याला सुरुवात करूया कार्यक्रमाला. आता पुढचं ते सर सूत्रसंचालन करतील, बाकीचं नंतर मग बघू. आधी तुम्ही करा सरांनी पासून सुरुवात झाली तर विद्यार्थी नंतर बोलतील. म्हणजे शाळेच्या नंतर फर्स्ट टाइम मी आता आमच्याकडे उभा आहे आणि बोलण्याची मला संधी भेटली. तर सर्वप्रथम तुम्ही सर्व वेळ काढून आलात त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांचा खूप खूप आभार. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे मी 2014ला ग्रुप तयार केलाय. तेव्हापासून तर आम्ही प्रयत्न करतोय, मी आणि संतोष. आणि ह्याच्यासाठी संतोषने मला खूप मदत केली आणि त्याच्यातून आपण सर्व आज एकत्र आलो. तर त्या मुलींसाठी पण खूप धन्यवाद. कारण तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ देऊन तुम्ही इकडे आलात. फॅमिलीला तुमच्या बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी इथे आलात, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तसंच माझ्या मित्रांसाठी खूप खूप धन्यवाद. बस. आपण बँक आपली 25 वर्ष जवळ आपण एकत्र भेटतो. कारण बरेच वर्ष आपलं ग्रुप चालू होता, जवळ प्रमाणे ऍड केलेलं होतं. त्यावेळी कोणी बोलत होती जास्त बघायला. त्यानंतर बरेच वर्ष म्हणजे 25 वर्षाने परत ओपन केला. त्याच्यानंतर आता काय बरेच लोक एकत्र येऊन सुद्धा काही लोक बोलतात. मी तर त्यांच्या पहिला तर बोलतच नाही या ग्रुपमध्ये. कारण माझ्या घरी परिस्थिती अशी आहे की मला वेळच भेटत. विशेष म्हणजे कामाला ते मुलांमुळे कसं 2 टाइम म्हणजे क्लासेस वगैरे असे तुम्हाला तर वेळच भेटत नाही. कारण सर्व तुझ्यावर बोलतात तुम्ही लोक बोलत नाही वगैरे. कारण त्याला मी सांगितलं होतं. कारण माझ्याकडे असं मुलीची शाळा 12:30 शाळा येते, तिथं एक 7चा क्लास असतो, 7:30 एका क्लासला जाते, पण 9ला घेऊन यायचं. आपण संध्याकाळी कामाला की रात्री 10-11:30 येते. तर ती जेवणाची काम वगैरे सगळं. त्यामुळे मला सगळं संध्याकाळचं जेवणाचं क्लास करावं लागतं. कारण मला ग्रुपमध्ये भेटत नाही बोलायला. त्यामुळे पहिली ते माझी मला माफ करा, कारण मला वेळ भेटत नाही. कारण सकाळी तरी वाचतो की नाही, वेळ भेटला तरी वाचतो, नाही तो संडेला वाचतो. कारण माझा मोबाईल काही हरकत नाही, काय हरकत नाही. 7चा क्लास ते 9 पर्यंत असतो. त्यामुळे तो अभ्यासावरती तर मग काय गोष्टी म्हणजे आल्यामुळे मला वेळ भेटतच नाही.
तेव्हा आणि आता म्हणजे आता मला खूप बरं वाटतं कारण मी पण शक्यतो शाळेत होतो. तुला म्हणजे बघायला गेलं तर प्रज्ञाला ओळखत होतं कारण ती एक पुढे म्हणजे एक शाळा होती येणाऱ्या शाळेत कबड्डी होती तर तिला मी ओळखतो जास्त. बिझी आहे ती फोनवरती. कोण मोबाईल पण वापरतोय. काय बोलली ऐकलंच का काय बोलला? अरे बोलू नको परत सांगू नको. मी तिला जास्त ओळख राहील आमची ज्योती आपल्या जवळची केरळ शाळेतली ती पण काही वर्षांनी मला भेटली फोनवरती आणि मला मेसेज केला हाय केली आणि मला विचारते कोण बोलतो काय तुला अपडेट आपल्याला कसं काय ग्रुप मधून बाहेरून मला हाय करते तर तिला पण मी 2-3 दिवस बोललो ड्रीम असं बोलत होतो त्यानंतर काही वेळा तिला पण तुला वेळ भेटत नव्हता त्या घरच्या प्रॉब्लेममुळे मी बोलत नव्हतं नंतर मी पण थोडा एक फोन वगैरे कमी केलं तिला माहित असेल तर तिला मी मेसेज वगैरे केला होता. बाकी इतर गोष्टी मी काय जास्त बोलतच नव्हतो तुम्हाला तर माहिती आहे कारण मी ग्रुपमध्ये पुढे जास्त बोलतच नाही कारण कुठल्याला पण कसं आहे तर मला पण आता खूप असं बरं वाटतं की असंच आपण एकत्र या वर्षी जसे आता चालू केलंय तसंच काही वर्षांनी पुढच्या गोष्टी आता तसेच सुख आनंदाने हात सगळंकडे राहून तशी प्रार्थना करतो सर्वांना देवाची आणि माझं जय महाराष्ट्र. धन्यवाद देतो. कामात काम काढून वेळ काढून सर्व काय आपलं पर्सनल सर्व काम सोडून आपण उपस्थित राहिलो त्यामुळे सर्वांचे अभिनंदन करतो. मेन म्हणजे मी सांगते मी पहिला फोन केला होता की तुझा नंबर हाच आहे काय व्हॉट्सअपला हा होता म्हटलं मला ग्रुप बनवायचा आहे चांगली गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी ग्रुप बनवला आणि मला मेसेज आला मला खूप चांगलं वाटलं की मेसेज वाचून की आपले सर्व मैत्रिणी मित्र आपले सर्व ग्रुपमध्ये आहे मला खूप चांगलं वाटलं होतं. त्याला प्रत्यक्ष मला फोन केला तो बोलला त्या नंबर कोणी दिला तर अरविंदने दिला त्यामुळे मला चांगले धन्यवाद. खूप चांगला चालतोय. मला कितीही टेन्शन असेल तर तुमचे मेसेज बघून मला टेन्शन फ्री होतं मला मस्त वाटतं जरा सर्व बोलतात सर्व कालवा काल होते आला शेवटी तेव्हा मेन पॉईंट असतो तेव्हा बोलतो नंतर ठेवतो असं काही बोलतात माणसं मित्र तू येतो तरी मध्ये मोजकाच बोलतील जात नाही पण मला तेवढं टेन्शन मध्ये असतो त्यामुळे तुझं मेसेज वाचून मला खूप चांगलं वाटतंय पण मला तेवढा वेळ नसतो तर कधी डे असते कधी नाईट असते त्यामुळे मला वेळ नसतो तर तुमचं मी रात्रभर मेसेज वाचत असतो कोण काय बोलतोय कोण काय आणि मेन पॉईंट असतो मी बोलतो त्यामुळे मला जास्त वेळ नसतो पण वाचल्यावर मला एवढं मस्त वाटतंय की आपण मस्त आम्ही वर्गामध्ये आहोत आणि मस्त फ्रीली वाचतो आपल्याला कितीही टेन्शन मध्ये असेल तर मी रात्री ते मेसेज कंटिन्यू बघतो सर्व दिवसभर नसलं बघलं तर रात्र पूर्ण बघतो मी कोण काय बोलतोय सर्व बघतो मला मस्त वाटतं असंच आपलं वर्ष असंच चालत राहू दर वर्ष आपण असंच मिळू एकत्र भेटू चांगल्या गोष्टी आहेत आपल्या सुख दुःखामध्ये आपण एकत्र येऊ एकमेकाला सपोर्ट करूया ह्या चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचं मी काम ते करतो आणि तुळशीदासचं धन्यवाद मानतो त्या ग्रुप केला मला अगोदर माहिती पण नव्हते ग्रुप झालाय तो आता बोलला 10-15-12 वर्ष अगोदर झालाय मला वाटतं आपण नवीन कंटिन्यू आताच चालू झालं असेल हे मला माहिती नव्हतं ग्रुप ऍड केल्यापासून मला चांगलं वाटतं मला फोन करतो त्यामुळे धन्यवाद ग्रुप चालू केला त्यामुळे पहिलं त्याला मेसेज पण केला फोन पण केला त्याने मेहनत घेतली असेल ग्रुप बनवायला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझ्या 2 गोष्टी हिंमत बस पण म्हणजे आता आपण एवढी या 26 वर्षामध्ये आपण एवढे विखुरलो गेलो होतो की म्हणजे कधी म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे आता फक्त मुलांमध्ये फक्त काही जण असे असतील की ज्यांना मी भेटलोय पर्सनल आणि मुलींमध्ये तर फक्त एक ज्योती आणि रुपालीला भेटलो होतो 2-3 वर्षापूर्वी फक्त ते एक सोडली तर बाकी असं कोणाचीच भेट नव्हती झाली त्यामुळे जे तुळशीदास आणि संतोषने जे एफर्ट्स घेतलेत ना ते खरंच अमेझिंग आहेत माझं. दुसरं माझी स्वतःची ओळख सांगते मी मला कळानं ओळख करत असाल मी समीर नवाळे मी सध्या डोंबिवलीला राहतो माझ्या फॅमिलीसह माझी छोटी मुलगी आहे 83 नावाचा 6 वर्षाच्या मुलगा तर म्हणजे आता मला एकदम असं फिलिंग होतोय ना की म्हणजे आपण एक आपलं म्हणजे जे SSCचं जर 2000 साल आहे ना ते पुन्हा परत जागृत झालंय तोच किलकिलाट तेच सगळा कल्ला त्याच गमती जमती तेच बेंचवर आवाज देणं खरंच म्हणजे ती आठवण म्हणजे पुन्हा माझ्या म्हणजे मनात जागृत झालंय त्याबद्दल पुन्हा एकदम म्हणजे सगळ्यांचं एकदम सर्वांना धन्यवाद. मला म्हणजे खूप मला घाबरायला होते स्टेज म्हणजे स्टेजवर मी कधीच आतापर्यंत बोललो नव्हतो आणि 26 वर्षामध्ये तर कधीच नाही त्यामुळे मला एकदम खूप म्हणजे तुमच्या समोर म्हणजे थोडस धडकपणच जाणवतंय.
आज आपण म्हणजे सांगायचं तर आपल्या विद्यार्थ्यांमधले कितीतरी विद्यार्थी असतील ते आज इंजिनियर्स झाले असतील, कोणी शिक्षक झाले असतील, तर कोणी गृहिणी पण असतील. पण सगळ्यांनी आज जो आलेत ना इकडे, त्यासाठी सर्वांना पहिला धन्यवाद. बघ सांग काढून दे कॉफी. एक शाळेची आठवण म्हणजे आपण नाही का एमसी कॅम्प पण होतो इकडे कॉलेजच्या काळावर, तो सगळ्यांनी मुलींनी स्पेशली सुंदर जेवण वगैरे केलं होतं आपल्यासाठी. अरे सुंदर आठवण आहे, चांगली आठवण आहे. ती एक आठवण आहे, मला आठवते. आणि तरी म्हणजे कसं असतं, थंडीचे दिवस होते आणि एवढी थंडी वाजत होती ना, ते सड्यावरती पूर्ण सगळं ओपन होतं ना ते सगळं, तर एवढी थंडी वाजत होती की त्या कुठे तर ते तिकडे आपण शेल्टर मध्ये झोपलो होतो आणि तिकडे फक्त मी एक चादर नेली होती, कुणाची तरी मग रात्री मी कुणाची तरी ओढून येत होती, एवढी थंडी वाजत. दुसरं अजून एक आठवण सांगा की म्हणजे आपण बहुतेक की नाही आपली शाळेत आपणच होतो ना, जे नवीन शाळेची इमारत आहे त्याच्यामध्ये आपणच पाहिली, म्हणजे त्याच्यासाठी पण आपला हातभार लागला होता की पर्यावरण ते दगड वगैरे घेऊन येणं, ते टाईल्स वगैरे पण लावल्या नव्हत्या शाळेत, फक्त ते स्ट्रक्चर उभं केलं होतं. तर तिकडे पण ते टाईल्स वगैरे लावल्यावर त्याच्यासाठी आपण ते पर्यावरण वगैरे दगड वगैरे आणले होते सगळ्यांनी. ती एक आठवण सांगता येते. त्या शिक्षकाने आपल्या शाळेनेच आपण पाया घातलाय. तर मी आता एवढं शेवटी तुम्हाला फक्त एकच एवढं सांगतो की मार्कशीटचे मार्क्स आहेत ना, ते विसरून जातात, पण मैत्रीचे मार्क्स कधी विसरता येत नाही. एवढं बोलून मी माझं दोन शब्द. धन्यवाद सलीम. शेवटच्या वाटते खूपच छान बोललात, कारण मार्कशीटवरचे मार्क्स हे फक्त कागदोपत्री असतात, ते फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी असतात. आणि मैत्रीचे मार्क्स ही आत्मीयता निर्माण करणारे असतात. पण एक आठवण सांगितली उपाध्याच्या तळ्यावर, पण बघा मित्र कसे असतात ते. मुलींनी जेवण बनवलं एवढं त्यांनी लक्षात ठेवलं, पण त्याची सादर चोरली तो मी होतो. ह्या गोष्टी अंधार होता, त्यामुळे चांगलं पुण्याची नक्की माहिती. अच्छा, म्हणजे अंधारातून चादर चोरून गेलो असतो. कदाचित मी तेव्हाच सांगणार होतो, पण तुला नाव पडेल चादर चोर म्हणून. योग सपाट. त्याच्यानंतर आपण गीता, इकडे भगवत गीता असताना तू इथे गीता उभे राहून दोन शब्द बोलावे, तेवढी आमची सगळ्यांची इच्छा आहे. गीताने यावं. गीता बोल. तिथून बोल. म्हणून मी तुला सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही सोबत याल तेव्हा थोडीशी त्यांची रिव्हिजन घे म्हणून. नाही बोललो तिला, बोलणार नाही ती. हसवलं ना. मी व्हिडिओ करतोय. हे परत एकदा फोटो काढा. त्या आनंदकडून सगळ्यांसाठी निमंत्रण आहे त्याच्या बर्थडेचं. बर्थडेची पार्टी त्याच्या घरी आहे. घरी नाही सर्वांना नशीब असतो. आम्ही मान्य चला. सुनील हा चला.